श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असे वाटते देवघरातल्या स्वामीच्या तस्वीरला नुसते पाहावे, कधीतरी स्वामी जवळ नुसतेच बसावे. मुलगी जशी दिवसभरातून थोडा वेळ आई जवळ बसते, दिवसभराचा थकवा आई नुसत्या प्रेमळ नजरेने घालवते, तसे या स्वामी माऊलीचे प्रेम हृदयात साठवावे. कधीतरी नुसते स्वामी जवळ बसावे, काही मागू नये, काही सांगू नये, सारी संभाषण नुसते नजरेतून व्हावे. कधीतरी स्वामी जवळ नुसते बसावे. आपल्या स्वामी माऊलीकडून डोक्यावरून पाठीवरून हात फिरवून घ्यावे. मनाला विलक्षण शांती देणाऱ्या स्पर्शाला अनुभवाने कधीतरी स्वामी जवळ नुसते बसावे. शांतपणे स्वामीकडे पाहत राहावे. असे स्वामीचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मला तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील. स्वामीचा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. शांतपणे ऐकावे. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्तेची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल. आयुष्यात आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टीचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होतो. दुसऱ्याचे मन दुखवून मिळालेले सुख कधीच आयुष्यभर टिकत नाही. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की मी तुम्हाला इतके देणार की तुमच्याकडे मागायलाही काही उरणार नाही. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय, माझं स्वामी शक्तीवर स्वामी योजनेवर विश्वास आहे. 5555 असे टाईप करा. भाग्यवान ठराल. रुद्राक्ष असो की माणूस खूप अवघड आहे. एकमुखी भेटणं कठीण. परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा एकच शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ. न मागता भेटायला आलेल्या चांगल्या माणसाचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कधीच कळत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, सगळं मिळतं परत, पण वेळ आणि माणूस पुन्हा मिळत नाही. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि देताही येतो. सगळं सुख बोलत असतं, पण दुःख मात्र बऱ्याच जणाचं मुकं असतं. बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे. धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकतात. माझ्या बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या वचनाचे सदैव पालन करत जा. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला समोर जायला शिका. जीवनाचे एकच तत्त्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर ठामपणे उभे राहायला शिका. बाळा, शांत राहा. आता कोणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही, पण त्याच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती स्वतःवर परिणाम करून घ्यायचं हे आपणच ठरवायचं. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो. पण मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो. पण मन जिंकून कायम हृदयात राहतो. देव कोठे दिसतो का? कुणा मानवाला त्याच्यासाठी नित्य शरण जावे लागते. त्याला संकट समय तोच धावून येतो. स्वामी रूपे तोच मदतीला येतो. स्वामी म्हणतात प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे 2 कोड शब्द हे वैभव. ज्याच्या जवळ आहे तो या जगात खरा श्रीमंत आहे. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. माझ्या सेवेने तुमचे सगळं आयुष्य बदलून जाईल. हातातलं गेले तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचा कधी संपत नाही. सायन्स कितीही पुढे गेलं तरी आपल्याने दिलेल्या काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरामध्ये कधीच दिसत नाही. काय बरोबर आहे ना? सहमत असेल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची संमती दर्शवा. काहीही होणार नाही आणि उगाच कल्पनेमध्ये अडकू नकोस. माझ्या बाळा, निर्भय हो. स्वामीच्या मठात एक छान पाटीवर लिहिलेले होते, कोणताही क्लेश मनात न ठेवता आत्ता या
तुम्ही पाप करून थकला असाल, पण मी तुम्हाला माफ करून थकलो नाही. स्वामी म्हणतात, हेही दिवस सरतील, तुझे विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या नामस्मरणाने संकट यायचे थांबणार नाही, कारण संकट ही जीवनाचा एक भाग आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचा ओझा इतका हलकं करेन की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. नेहमी तुमच्या मनाला सांगत चला, हे मना, कितीही संकटे आली तरी खचू नकोस, विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव कधीही खराब करू नका. देवाने दिले त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता आलं नाही तरी चालेल, माणूस होऊन नक्कीच पाहावं. मित्रांनो, सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. म्हणून हा संदेश शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हारलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल, कोणाला तरी दुःखात असणाऱ्याला मदत होईल. नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून हा संदेश शेअर करायला विसरू नका. तुमच्या प्रियजनांना नक्कीच हा संदेश शेअर करा आणि स्वामींना शेवटची प्रार्थना करा. स्वामी, मी मागत राहील, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं एक वचन द्या, तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधी नाही काढणार माझ्या डोक्यावरचा हात. हे स्वामी राया, हे शेवटचं मला वचन दे की बाळा, या जगात तुझे कल्याण करणारे आशीर्वाद देत आहे, तुझ्यासाठी चमत्कार पाठवत आहे. येणारा काळ तुझ्यासाठी शुभ आणि सर्वोत्तम आहे. तेव्हा प्रगती करण्यासाठी पुढे चालत राहा. मार्गात तुला माझे चमत्कार देखील प्राप्त होतील. स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माझी प्रिय माऊली असे लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमचे कल्याणच करणार आहेत. स्वामीच्या अभय वचनावर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला हरू देणार नाही, तुम्हाला त्या मार्गाने विजय प्राप्त करून देतील, यावर विश्वास ठेवा. स्वामी देव सर्वांच्या इच्छा पूर्ण करो. तुम्ही जे काही मागत आहात, प्रार्थनेत जे काही सांगत आहात, ते देव ऐकत आहे. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत, तुमच्या मुलाबाळांना, कुटुंबाला सुख, समाधान, आनंद, प्रगती क्षण स्वामी देवो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना, केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शिव हरी शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.